तर नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आहे ना माझा वाढदिवस होता. म्हणजे आज 1 मे आणि 1 मे दिवशी माझा वाढदिवस असतो. आणि त्याच दिवशी ठरवलं होतं की आपल्या शेतामध्ये ना आपल्याला कोथिंबीर पेरायची. मग सकाळीच आहे ना अकोल्याला जाऊन मस्त बियाणं घेऊन आलो. आता यावेळेस आहे ना आपण धरतीचं शाश्वी म्हणून बियाणं आणलं होतं आणि ट्रॅक्टरवाल्याला पण बोलून घेतलं आणि मस्त बियाणं पेरून घेतलं. आणि त्यानंतर मग आहे ना आता खरी कसरत चालू झाली. ऊन लय पडलं होतं म्हणून आहे ना मग रेन पाईप पसरवायला घेतले. इतकं जबरदस्त गरम होत होतं, पूर्ण घामाघूम झालो होतो. आता बर्थडेच्या दिवशी पण आपल्याला काम करायला लागते. काम काय कोणाला चुकत नाही. मग सगळं आवरल्यानंतर रेन पाईप चालू करून बघितलं, टेस्टिंग केली. एकदम जबरदस्त, एकदम मस्त रेन पाईपनी पाणी चालू झालं आपल्या कोथंबिरीला. शेतात सगळं काम आवरल्यानंतर हॉटेलमध्ये आलो तर संध्याकाळी ऑर्डर आलेली होती. मस्त 3 किलो गावठी चिकनची भाजी बनवून द्यायची होती. त्यासाठी अकोल्याला गेलो, चिकन घेऊन आलो. स्वच्छ धुवून चिकन उकडून घेतलं. त्यानंतर मग आपला रॉयल काळा मसाला वापरून मस्त एकदम जबरदस्त चुलीवरचा काळा रस्सा बनवून घेतला. सध्या गॅस अवेलेबल नाहीचे, त्यामुळे सगळं हॉटेल चुलीवरती चालू आहे. कस्टमर्स जेवायला आले की विचारतात की शेट तुम्ही ग्रेव्ही वापरतात का काळा मसाला? तर मंडळी, आपण आपल्या हॉटेलमध्ये प्रॉपर काळा मसाला जो की आपण स्वतः चुलीवरती बनवतो आणि सगळ्या घरगुती मसाल्यांचा वापर करून आपण आपला रॉयल काळा मटन रस्सा बनवत असतो. त्यानंतर मग भाकरी बनवायला घेतल्या. आता भाकरी पण आपण स्वतःच बनवतो. एकदम जबरदस्त सगळ्या भाकरी बनवून घेतल्या. जवळपास 30 भाकरी आपल्याला पार्सल द्यायच्या होत्या. त्यामुळे लवकरच काम चालू करून लवकरच भाकरी उरकून घेतल्या, कारण की गॅस अवेलेबल नाहीये आणि सगळं चुलीवरती करायला लागतं. आणि चुलीवरती करायला थोडा टाइम लागतो. सगळी ऑर्डर पार्सल केल्यानंतर मग संध्याकाळी मित्रांचा फोन आला की हॉटेल आवरून अकोल्याला वाढदिवस साजरा करायला. आता 1 मे दिवशी बऱ्याच जणांचा वाढदिवस असतो, त्यामुळे दुकानात कुठंच केक शिल्लक नव्हता. म्हणून सगळ्यांनी पेस्ट्री घेतली आणि पेस्ट्री कापून बर्थडे सेलिब्रेट केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा बर्थडे हा दुकानातच सेलिब्रेट झाला. तर मंडळी, तुमच्या मित्रांपैकी कोणाचा वाढदिवस 1 मे दिवशी असतो त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आलेच तर आपल्याला फॉलो करून नक्कीच जा. धन्यवाद.